आज दिनांक 1/3/2026 रोजी आजचा आमचा उपोषणाचा 7वा दिवस। गेले 7 दिवस सातत्यानं प्रशासनाला आम्ही आमच्या जागेच्या न्याय हक्कासाठी इथं उपोषणाला बसलो आहे, तरी देखील आम्हाला आजपर्यंत कलेक्टर महोदयांनी कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स दिलेला नाही, कुठल्याही पद्धतीची सोय केलेली नाही। इथं ज्या माता भगिनी आहेत त्या संसार मांडून फुटपाथवर बसलेल्या आहेत, इथंच चुली मांडलेल्या आहेत, इथंच आंघोळ करतात, इथंच सगळं लहान मुलं सगळ्या रस्त्यावरनं बाथरूमला वगैरे जात असतात। अक्षरशः लज्जा वाटावे असं कृत्य ह्या ठिकाणी व्हायला लागले। माणुसकीला काळिंबा फासण्यासारख्या घटना इथं होत्या। म्हणजे थोडक्यात काय तर आम्हाला इथं अंग झाकण्यासाठी सुद्धा दुसरे पर्याय व्यवस्था काय सरकारने केलेलं नाही। तरी देखील माझ्या माता भगिनी गेले 7 दिवस सातत्यानं सतत उपोषण रस्त्यावर करून पिठलं भाजी करून इथं खातात आणि आपला उदरनिर्वाह चालवतो। आम्ही 13 जण मरण उपोषणाला बसले, आज 7वा दिवस आहे। आम्ही सरकारला एवढंच सांगतो, उद्या होळी आहे, होळीच्या सणामध्ये वाईट गोष्टीचं दहन केलं जातं, पण होळीचा उद्या सण असल्यामुळं आमचा सण इथं फुटपाथवर जाणार आहे, आमचा सण इथं मरण उपोषणात जाणार आहे। आम्ही तर उद्या इथं जिल्हाधिकाऱ्याच्या दारात होळी पेटवणारच आहे उद्या संध्याकाळी 5 वाजता। पण ती होळी कुठली असणार आहे तर 2012 पासून 2026पर्यंत मान्य कलेक्टर महोदय, मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आम्हाला दिलेले आश्वासनं, यांनी आम्हाला दिलेली पत्र, यांनी आम्हाला जागेसंदर्भात जागा देतो म्हणून दिलेले आश्वासनं, याच्या सर्वांची पत्रांची कमीत कमी 700 ते 800 पत्र आम्हाला त्यांनी दिलेले आहेत। त्या 800 पत्रांची होळी, त्याची प्रतिकृती, त्याची झेरॉक्स कॉपी उद्याच्या होळीमध्ये दहन करून आता तरी कलेक्टर महोदयांना सद्बुद्धी येऊन आम्हाला जागा द्यावी, यासाठी आम्ही होळीचं उद्या होळीमध्ये दहन करणार आहोत।